रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमाच्या गेल्या भागात सांगलीतील एक ज्येष्ठ रंगकर्मी आर्किटेक्ट श्रीयुत विवेक देशपांडे यांच्याशी आपण बातचीत करत होतो. हा संवाद आता पुढे सुरू ठेवूया. महत्त्वाच्या टप्प्यावर काम करत असताना अनेक कलाकारांशी पण आपलं ट्युनिंग जमलं आणि आता तुम्ही नाना पाटेकरांचा उल्लेख केला. पाहिजे जातीचे नाटकासाठी होतं का दुसरं कुठलं? नाही, पाहिजे जातीचे. पाहिजे जातीमध्ये मग त्याचे दिग्दर्शक कोण होते? अरविंद देशपांडे. पण ते नाटक पूर्ण बसलेलं होतं. अच्छा. त्यानंतर मी त्यात गेल्यामुळे ती बसवण्याची प्रोसेस मला बघता आली नाही. पण प्रयोग झाले? प्रयोग भरपूर झाले. मीच 20 प्रयोगात काम केलं. अच्छा. त्यानंतर प्रयोग भरपूर झाले. फार सुंदर नाटक आहे. मग नाना पाटेकरांच्यावर काम करण्याचा एखादा अनुभव? म्हणजे अनुभव इतका चांगला आहे, मनापासून काम कसं करावं आणि काम करतोय असं न वाटणं. म्हणजे तो कॉलेजमधला एक गुंड मुलगा जो दाखवलेला आहे, त्याचा वात्रटपणा जो नाना दाखवायचा, म्हणजे त्यावेळी तो पण लहान होता, म्हणजे यंग होता, अतिशय छान दाखवायचा. त्याच्याबरोबर बाकीची सगळी मुलं दंगा करायची असं होता. त्यामुळं खूप चांगले चांगले कलाकार बघायला मिळाले, त्यांच्याकडून शिकायला मिळालं. सांगलीच्या रंगभूमीवर काम करत असताना जेव्हा तुम्ही मुंबईहून परत आलात, त्याच्यानंतर इथं तुम्ही तुमचं कारकीर्द सुरू झाली. होय होय. त्याच्यानंतर काही नाटकांची नावं तुमच्या बायोडेटामध्ये आहे, ज्याच्यामध्ये पगला घोडा म्हणजे बादल सरकारांचं नाटक, बादल सरकारचं नाटक, त्याच्यानंतर मोहन राकेशांचं आधे अधुरे, ज्याच्यामध्ये आजची सुपरस्टार सईद आमंत्रित अहमद होती. हो. ही नाटकं करताना म्हणजे ओरिजिनल बादल सरकारांचं बंगाली त्याचं व्हर्जन असेल, ही जी रूपांतरित किंवा भाषांतरित नाटकं आहेत ती करत असताना म्हणजे दिग्दर्शक किंवा इतर कलाकार यांच्याबरोबर काय तुमचे संवाद व्हायचे, किंवा हे आपल्याला नाटक ॲडॉप्ट केलेलं आहे, आपण हे सादरीकरण करताना त्याचा बाज कसा राखला पाहिजे, अशी काही चर्चा व्हायची त्यावेळी? आमची चर्चा त्याबद्दल नाही व्हायची, कारण बंगालमधून इकडं मराठीत आले म्हणून त्यात काय झाले अशी कधी चर्चा व्हायची नाही. आम्ही हे मराठीच नाटक आहे मुळात, त्याचे त्यावेळी व्हिडिओ वगैरे पाहायला मिळायचे नाहीत त्या काळी. त्यामुळं मूळ बंगाली नाटक कसं असेल हा फार विचार करायचा. आता दिग्दर्शक करत असतील माहीत नाही आहे, पण मी कधी विचार केला नाही. तो मराठी नाटक जसं आहे तेच ओरिजिनल आहे असं समजून नाटक केलं. चेतना वैद्य मॅडमनी आधी अधुरे बसवलं होतं. त्या नाटकात पण करताना आनंद फार मिळाला. म्हणजे त्या कुटुंबाचं सगळं चित्रीकरण जे दाखवलेलं आहे, त्यांचे घरच्या त्या मुली असतील, घरचं वातावरण आहे, ती घरची बाई नोकरी करते, पैसे मिळवते, हा नवरा काही करत नाही, आणि घरात राहून राहून त्याची घुसमट होती आहे, आणि त्यातून जो त्याचा त्रागा आहे हे दाखवणं पण मला फार आवडलं होतं म्हणजे त्यावेळेला. आणि 4 रोल होते. 4 वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या करणे. चेतना मॅडमनी पण फार म्हणजे सुंदर पद्धतीने बसवलं होतं ते. बघितलेलं नाटक फार छान होतं. सईनं पण रोल चांगला केला होता. किन्नी म्हणून एक छोटी मुलगी होती. सईचं पहिलं नाटक असेल. पहिलं नाटक होतं. आता तुम्ही 4 रोलचा जो विषय केला, ते 4 रोल करत असताना वेगवेगळ्या त्याला छटा आहेत. हो. त्याचा अभ्यास करताना काही ताण मनावर किंवा ती प्रोसेस एन्जॉय केली? एन्जॉय तर केलीच. 4ही भूमिका करताना म्हणजे मला फारसा त्रास झाला असं मला काही आठवत नाहीये त्यावेळेला. तो फार घुसमटलेला जो माणूस असतो तो थोडासा प्रयत्नपूर्वक करायला लागत होता, परंतु तिचा एक बॉस असतो, तो येतो, ते करणं हे म्हणजे त्या मानानं सोपं जात होतं. खरं म्हणजे भूमिकेत शिरणे असं मला म्हणायचं नाही आहे, परंतु ज्या पद्धतीचे ते कॅरेक्टर आहे ते करणं एकदा डोक्यात असलं की ट्रॅक सापडला की सोपं जाते भयंकर. आणि तो एक विषय सोडायचा आणि दुसऱ्या भूमिकेत शिरायचंय हे एकदा डोक्यात बसलेलं असलं की काही प्रश्न येत नाही. म्हणजे मला तरी कधी आला नाही तो विषय. आणि पगला घोडा अभय कुलकर्णींनी बसवलं होतं. आधी अधुरेचा बाज आणखीन पगला घोडा म्हणजे अत्यंत वेगळ्या पद्धतीचं, आणि ते सगळं तरल आणि हे असंच आहे सगळं दिवाणखान्यात आहे सगळं, आणि हे सगळं प्रेतन चितान असं सगळं आहे तेव्हा. आणि ते जरा थोडंसं अवघड जातं. म्हणजे त्यात लेखकाला काय म्हणायचं असेल ह्याचा विचार करायला लागतो. बरोबर. ही सरळ जे नाटक आहे ना आधी अधुरे सगळं त्यात शब्दामधनं सगळं येतं. पगला घोडामध्ये येत नाही. त्या प्रत्येक शब्दाच्या मागं काय असेल का, काय असेल का, असा विचार करत 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 पुढे जायला लागतं. बरोबर. हा फरक आहे. आता आपण जरा हिमालयाची सावली विषयी बोलू. कारण आज आपल्या सांगलीतल्या जे काही 40-50 वयातले रंगकर्मी आहेत ते त्यावेळी यंग होते. त्यावेळी हिमालयाची सावली तो प्रयोग मी पाहिलेला आठवते. त्याविषयी आपण त्यावेळी खूप वर्ष आले, म्हणजे तू पण लहान असणार तेव्हा. पण पाहिले नाटक मी. ते हिमालयाची सावली डॉक्टर दिलीप जावडेकरांनी बसवलं होतं. तो रोल इतका आवडला होता
मला तर माझा रोल आवडलाच होता, पण संपूर्ण जी गोष्ट जी आहे ना, सुरुवातीला ना मुंबईमध्ये मी ज्यावेळी नाटक करायला लागलो त्यावेळी हे नवनाट्य जो होता प्रकार तो मला खूप आवडायला लागला होता. बरं. पण ज्या वेळेला प्रेक्षकांना काय आवडतं हं. आणि किती नाविन्य असू दे काही असले तरी ते एक ठराविक वर्गासाठी आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांना एक गोष्ट लागते. हो. नटसम्राटसारखं नाटक असू दे, हो. हिमालय सावलीसारखं नाटक असू दे, ह्याच्या मागं जे लोक जातात ना ते हृदयापर्यंत पोचतं. हिमालयाची सावली म्हणजे कर्व्यांच्या वरचं नाटक हो. आहे. त्यावेळेला कर्व्यांच्याबद्दलचं पण मी खूप वाचलं होतं हं. आणि असा माणूस होऊन गेलाय हेही विशेष आहे. आणि ते आणि चॅलेंज तसा असेल. तो चॅलेंज तसं हां. उभा करणं हां. आणि बाकीचं सगळं आहे तो संस्था उभी करण्यासाठी काय करतो त्याची त्या सुनीता पाटीलकरांनी त्यात बयोचं काम केलं होतं, प्रसाद बरेनं मुलाचं काम केलं होतं. नाटक अतिशय सुंदर झाले, त्याचे प्रयोग पण खूप झाले. त्यात आणखीन एक होतं, स्टेजवर बांधायचं होतं डोक्याला फेटा, त्याच्यासाठी तर मी अत्यंत प्रॅक्टिस केली होती. कारण त्या अर्ध्या मिनिटामध्ये तो बांधायचा आणि तो बाहेर पडतो, तो प्रत्यक्ष स्टेजवर बांधतो. प्रत्यक्ष स्टेजवर बांधतो. हां, बरोबर. हे जे होतं. आणि नंतर अतिशय त्याचा सगळ्यात मोठा विषय म्हणजे त्याला अर्धांग ज्यावेळी झटका येतो, झटका आल्यानंतरचा त्याचा तिसऱ्या अंकातला जो काही सगळा प्रवेश आहे ते मी ऐकलं होतं की, आणि लिहिलेलं पण तसंच आहे. लागू सर ज्यावेळी करायचे त्यावेळी ते फक्त एवढंच काहीतरी करायचे, पण आम्ही ठरवलं होतं ना असं त्यांना जे काही सांगायचे ते बोबड्या का विना आपण शब्दात सांगायचं. अच्छा. म्हणजे ते सगळं कळलं पण पाहिजे प्रेक्षकांना. आणखीन बयोला तर कळतंच, म्हणजे त्यात काही प्रश्नच नाही. तर हे करताना आणि त्यावेळेला लोकांच्या डोळ्यात पाणी जे यायचं का नाही. सोलापूरला मला वाटते अंतिम स्पर्धेसाठी गेलो होतो आम्ही, तर एक 70-75 वर्षाचा माणूस, नाटक संपलं आणि तो येऊन माझ्या पायावर डोकं ठेवलं होतं ना. बरं. म्हणजे इतका तो प्रसंग इतका भावनिक असं झालं. सगळं भेटायला आले, सगळे असे बाजूला उभे राहिले आणि थांबले होते तेवढा वेळ. नाटक पण फार छान झालं. त्यात असं वाटतं पण, म्हणजे लागूनही ज्यावेळी नटसम्राट करायचं बंद केलं, त्यांच्या डॉक्टरनी सांगितलं करू नका म्हणून, तसंच आहे. अशी नाटकं फार केली की त्रास होतो. नाही, आणि एक त्याच्यात असा मुद्दा वाटतो की एखादं व्यक्तिमत्व जे होऊन गेलेलं आहे ते साकारताना खूप जबाबदारी असते ना. हो, ती तर आहेच की, कारण कुणीतरी त्याच्याबद्दलचं हे असं झालंच नाही आहे, तुम्ही काय. पण त्यांनी लेखकांनी सुद्धा त्यात लिहिलं होतं की नाट्य रूपांतर करताना किंवा त्या गोष्टीचं बद्दलची काही लिहिलेलं आहे त्यात थोडाफार इकडे तिकडं झाला असेल तर मला क्षमा करावी, असं एक लिहून केलं होतं. कारण ते नाटक म्हणून ज्यावेळी सादर करतो त्यावेळी अगदी तसंच्या तसं सादर लिबर्टी घ्यावी, लिबर्टी घ्यायला लागते. कॅरेक्टर करताना तो एक विचार सतत मनात राहत असेल ना, की आता समजा तुम्ही आता कर्व्यांची भूमिका केली, एखादा गांधी करत असेल, एखादा सावरकर करत असेल, पण त्या इमेजला कुठे धक्का लागता कामा नये ह्या मनात विचार सतत कलाकाराचा असतो. ते बसवतानाच एकदा काय आला असेल तेवढाच. नाही त्याच वेळी म्हणतो. हां, त्याच वेळी येतो की हे असं दाखवावं का न दाखवावं. पण ते खूप वेळेला सांगू का, हे दिग्दर्शकावर सोपवून कलाकारांनी त्यात फार न बघणं बरं. कारण काय दाखवायचं आहे, दिग्दर्शकाला कशा पद्धतीनं गांधी उभे करायचे का सावरकर उभे करायचे हे त्यांनी ठरवायचं आहे, आणि ते सांगतील त्याप्रमाणे एकदा सुरू केलं आपण की तसंच दाखवायचं, बाकी काही विचार करायचा नाही. अनेक वर्षानंतर दिनकर पुरोहितचा खून, हा, हे तुम्ही गेल्या किती वर्षापूर्वी केलं होतं पहिल्यांदा? 15 का 20 वर्ष झाली असतील. एडीए तर्फे झालं. एडीए तर्फे केलं होतं. संजय पाटीलनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं आणि चंप्र देशपांडेनी ते लिहिलेलं नाटक आम्हाला वाचल्यावरच इतकं आवडलं होतं. त्यावेळी अरुण पाटील सर सांगली सोडून बहुतेक पुण्याला गेले होते, म्हणून संजय पाटलांनी ते नाटक बसवलं होतं. पण ते म्हणजे प्रॅक्टिसपासूनच त्याची इतकी धमाल होती आणि खूप वर्ष माझ्या डोक्यात नंतर पण असं आलं होतं की एकदा ते पुन्हा करायला पाहिजे. पण मध्ये एक 4 वर्ष माझी कॅन्सर झाला होता ना, आजारी होतो मी, त्यामुळे काही नाटकं झाली नाहीत, काहीच झालं नाही. पण त्यानंतर हे पुन्हा सुरू करायचं ज्यावेळी ठरवलं त्यावेळी 3-4 नाटकात छोटे छोटे रोल जरी केले असले तरी हे करायचंच यावर्षी आम्ही ठरवलं होतं. आणि त्याची गंमत प्रयोगापेक्षा प्रॅक्टिसमध्ये फार आहे. आणि सगळे कलाकार पण आमच्या बरोबरचे जे होते ते अगदी दिलखुलास, डॉक्टर दयानंद नाईकाने ते यावेळी बसवलं होतं, प्रेक्षकांना आवडलं, बस एवढंच आहे. एक प्रश्न याच्या अनुषंगाने विचारायचा की 2-3 नाटकं अशी आहेत तुमची की ती पूर्वी तुम्ही केली होती आणि परत तुम्ही रिपीट केलीत. होय. आता त्यावेळच्या कर्नलच्या मनात काय विचार असेल कर्नल साकारताना, आणि यंदा जे नाटक केलं त्यावेळेचा कर्नल, वय असेल किंवा विचारसरणीतला फरक? माझ्या मते फार नाही फरक पडलेला. त्यावेळेला जो कर्नल केला होता तो, मी आता 20 वर्षांत तरुण होतो जर समजा, पण थोडंसं शारीरिक ठेवण जी काय तरुण माणसाची असेल ती, त्याच्या हालचाली त्यावेळेचा जे काय असेल
थोडंसं वेग त्याचा हां. तो थोडा ह्यावेळी कमी झाला असणार. बरं. म्हणजे अजून मी ते बघितलेलं नाही आहे शूटिंग केलेलं, परंतु मानसिकतेत काही फार मोठा फरक नाही. कारण ते जे लिहिलेलं आहे ना हां. त्याच्यामध्ये तो कर्नल कसा आहे हे खूपसं लेखकानं दाखवून ठेवलेलं आहे. हां, हां. म्हणजे त्यावेळी तो तसाच होता ना, आत्ताही तो तसाच आहे. बरं. हो, म्हणजे ती फार काही भूमिका फरक त्यावेळी पडत सापडली, ती नाही. कंटिन्यू ती राहिली कंटिन्यू राहिली. आणि डॉक्टर तुम्ही सुद्धा त्याचा रोल. डॉक्टर तुम्ही सुद्धा मध्ये माझ्या मते तोच विषय आहे. होय. कारण तो जो मुळात सामाजिक जो प्रश्न आहे हं. तो अजूनही तसाच आहे, म्हणजे उलट आणि जास्त वाढलेला आहे. हं. त्यामुळं त्यावेळी केलेलं नाटक आणि आत्ताचं तीव्रता जी दाखवायची होती ती तेवढीच आहे. हं. परंतु आत्ता जास्त ह्या वेळेला ज्यावेळी केलं त्यावेळी तो जास्त भेटला की खरंच हे जगात असं चालू आहे का, ह्याचं जास्त वाईट वाटलं. बरं. त्यावेळेला नाटक म्हणून करायचं असं होतं. बरं. ह्यावेळी तो विषयाला जास्त हात घातला गेला, हं. असं झालं मला वाटतं. वा. हं. रसिक हो, आजचे पाहुणे हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. तंत्र जे आता प्रगत होतंय किंवा आपण आधुनिक काळात आत्ता राहतोय, तुम्ही अनेक वर्षापूर्वी नाटक केलं ते त्यावेळचं तंत्र, म्हणजे कदाचित त्यावेळी एवढी तांत्रिक प्रगती झालेली नसावी मुंबईसारख्या ठिकाणी पण, आणि आज आपण जिथं जाऊ तिथे थोडंसं तंत्र आहेच. हो हो आपल्याला मनात काय वाटतं की एकूण तंत्र नाटकावर किंवा कथेवर हाबी होतंय का? होतंय, पण आता प्रोफेशनल लेवलला जो काही सेट लागतो हां. तो ते आपण हौशी लेवलचा नाही, हौशी लेवलचा विचार केला ना हां. तर तंत्र जरा जास्त व्हायला लागलेलं आहे. नाटक म्हणून त्यात जो पाहिजे त्यातली आणखीन कथा त्यातली छान. कथा बाहेर येणे, आणखीन प्रेक्षकांच्यापर्यंत पोचणे, त्याला थोडंसं मारक खरं म्हणजे जे करणारे लोक आहेत ते त्याला जास्त चांगलं व्हावं म्हणून करतात. म्हणजे बरोबर. त्यात काय चूक काही नाही आहे. बरोबर. उत्तम आता तू प्रकाश योजना करतोस, तुला माहिती आहे हे ते प्रत्येक प्रसंग कसा उठून दिसावा आणि प्रेक्षकांच्या मनात खोलवर जसा जावा ह्याच्यासाठी आपण करतो. नुसते साधे पांढरे दिव्यावर करणं ह्यात इंटरेस्ट राहत नाही लोकांना. म्हणजे त्यात लेखन किती चांगलं असलं काहीतरी असलं की ठीक आहे, जांभया येऊ नयेत असं होतं. ज्यावेळी त्यात उत्तम म्युझिकची साथ येते, लाईटची साथ येते, परंतु ते इतकं होऊ नये की ती कथा आणि अभिनय मारक व्हावा, इतकं होऊ नये. त्याला धरून व्हायला पाहिजे, ते पूरक असं. पूरक असायला पाहिजे. फक्त प्रकाश योजनेसाठीच नाटक केलंय असं होऊन उपयोगी नाही. हा प्रश्न राजन बिसेंना मी विचारला होता हां त्यावेळी जे मुलाखतीला आले होते की हां नाटक संपल्यावर काय लक्षात राहावं. हां तर एखादा जर सांगून गेला की या नाटकाचं म्युझिक खूप छान झालं बरं का, लाईट खूप छान झालते, हां. तर ते नाटकाचं अपयश आहे. अपयश हे आहे. लक्षात ठेवा. अगदी काय अगदी बरोबर आहे. हां, नाटक हां. सुंदर झालं म्हणणारा हां. प्रेक्षक खरंच आहे, किंवा त्यावेळी नाटक चांगलं झालं असते. बरोबर आहे. नाटक म्हणून पोचलं पाहिजे हां, ते, हां. पण त्याच्या न कळत म्हणजे लताबाईंचं गाणं ऐकताना त्याच्या मागं जे काही म्युझिक असतं हो. ते लक्षात राहून उपयोगी नाही. ते गाणं लक्षात राहायला पाहिजे टोटल, नंतर बाकीचं. नंतर बाकीचं. हां, तर ते नाटकाचं असंच आहे. बरोबर. हे नाही आणि म्हणजे सांघिक आहे शेवट. सांघिक तर आहेच. सांघिक असल्यामुळं इतरांचे सगळ्यांचे सहकार्याशिवाय म्हणजे नुसतंच इतर कलाकार नाही, बाकीचे बॅकस्टेजचे जे लोक आहेत त्यांनी वेळेवर काही पुरवलं नाही काही साहित्य तरी नाही, होऊ नाटक शकतं. प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर. आणि ऐनवेळी जे काय होतं एखादं स्पॉट उडणे, बल्ब जाणे, ते हे काय जाणे, कोणाच्या हातात ते नाही. कोणाच्या हातात नाही. तो बरोबर. काही विषय हां. धरून विचार करून चालणार नाही बरोबर. आपल्याला. तर स्पर्धेच्या बाबतीत मात्र बघितलं ना हां. तर नंबर मिळवायचा हां. ह्यासाठी जे काही चालू आहे ते माझ्या मते इतकं होऊ नये असं बरोबर. मला वाटतं. नाटक म्हणून नाटक व्हायला पाहिजे. आता सांगलीमध्ये सुद्धा अनेक वर्ष आता PNG करंडकसारखी स्पर्धा असेल किंवा मध्ये मदनभाऊ करंडक स्पर्धा होत्या, हो हो त्याच्यामध्ये बाहेरचे म्हणजे पुण्या मुंबईचे संघ सादरीकरणासाठी येत होते. हो. आणि ते बघितल्यानंतर आता मी लाईट्स करतो, म्हणजे मला असं की काय वेगळंच काहीतरी करतात, म्हणजे ते एक वेगळंच विश्व निर्माण करतात. हां. पण ते करता येऊ शकतं, अवघड नाही आहे. अवघड नाही. पण हो. आपल्याकडं तेवढी ताकद नाही आहे, कारण आपण तेवढा खर्च करू शकत खरंच नाही बरोबर आहे. हौशी लेवलवर. अगदी अगदी बरोबर आहे. मला कळलं परवाच PNGच्या वेळेस हां. पुण्याचे संघ म्हणजे 2-2, 3-3 लाख रुपये एकांकिकेवर खर्च करतात. आपण पूर्ण नाटकाला 3-3 महिने प्रॅक्टिस करून करतो ते 50,000 60,000 ह्याच्या वर जात नाही. जात नाही कराय. हां. पण एक दुसरी बाजू पण अशी वाटते की त्यांना प्रॅक्टिस मिळते त्या मुलांना, हो, हो. त्यामुळे त्यांचं ते फिनिशिंग होतं करताना, आणि जो आपल्याला हौशी कलाकारांना मिळत नाही. म्हणजे आहे. आपल्याकडं आता एवढ्या वर्षात मी करतोय लाईटवर तालीम आपल्याकडे होत नाही, हां, एकदाही होत नाही. म्युझिकवर तालीम एकदम होते. ऐन वेळेस. हां, Direct. प्रयोगाच्या वेळेस फक्त. हां. पण त्याचा कुठेतरी त्यांना जास्त फायदा होतो. हां, त्यांचं त्यामुळं लाईट घेणे जे म्हणतो हां, आपण कलाकारांनाही ती सवय होते ना, सवय की लागते. कुठं लाईट कुठं येणार, जायचं, काय येणार. म्युझिक कुठं सुरू होणार आहे, हां, हां. आपण हे सुरू केव्हा करायचं वाक्य, हे जे ती प्रॅक्टिस होत नाही. आपल्याकडे सेटवर होती तालीम, म्युझिकवर होती, हां, लाईटवर लाईटवर होत होत नाही. किंवा आपल्याकडं आता भावे नाट्य मंदिर सारखी संस्था असेल तर स्टेज मिळते. स्टेज मिळतं. होय. पण अदरवाईज बाकीच्या मुलं मिळत कुठेही नाही. हॉलमध्ये तालीम करत असतात. होय.
आणि डायरेक्ट स्टेजवर नाटक करतात. हो हो हो. आता परवा पण पेपरमध्ये एके ठिकाणी आलं की हां. नगरपालिकेने सुद्धा ह्या काळामध्ये 2-3 महिने ह्या शाळा ज्या असतात त्यांच्या ज्या संध्याकाळी रिकाम्या असतात हो. त्या प्रॅक्टिससाठी द्यायला पाहिजेत. द्यायला पाहिजे. या संस्थांना वेगवेगळ्या जागा नसतात प्रॅक्टिस करायला. ते कुणाच्या घरी प्रॅक्टिस करणे त्याची लांबी रुंदी स्टेजची जी आहे ती मिळायला पाहिजे. मिळायला पाहिजे. आणि ती ऐनवेळी स्टेजवर जाऊन होत नाही, मग तसं गोंधळ होतो. त्यामुळे काही संस्थांची नाटकं अशी स्मूथ गेलेली दिसतात आणि काही लडबडत जाताना दिसतात. असं होऊ नये. बरोबर. किंवा शासनानं यामध्ये काही करावं असं तुम्हाला वाटतं का स्थानिक पातळीवर? स्थानिक पातळीवर काय म्हणजे आता तुम्ही जो मुद्दा मांडलात की त्यांना प्रॅक्टिससाठी हॉल उपलब्ध करणे. होय, पण शासन काय करू शकतं माहिती का, अशा गोष्टीत पैसे पुरवणे हे एक करू शकतं, पण त्यात तिथल्या कुठल्या ऑफिसरला किती इंटरेस्ट आहे. तो एखादा ऑफिसर असेल की तो 2-3 वर्ष जोपर्यंत आहे तोपर्यंत काहीतरी करेल मदत, तो बदलला की पुन्हा ठप्प होईल सगळं. बरोबर. असं होऊ नये. त्याला एक कायमस्वरूपी काहीतरी व्यवस्था होणं आवश्यक आहे. आणि आम्ही भावे नाट्य मंदिरचा विचार असं करतो, एक प्रॅक्टिस हॉल बांधणार आहे तिथं. तिथं इतर काही नाही, फक्त प्रॅक्टिसेस होतील किंवा छबिलदासारखं काही एक 100-200 माणसं बसून तिथं एकांकिका किंवा काही प्रयोग करतील. किंवा आता पुण्यामध्ये बॉक्स कन्सेप्ट जो आलेला आहे त्याच्या टाईपचा तसा एक विचार चालू आहे. महापालिकेला उभं करायचं थिएटर म्हटलं तर किती अवघड जाते स्वतः. तर प्रायव्हेट संस्थांना म्हणजे अवघडच आहे हे सगळ्या गोष्टी करणं. पण तरी प्रयत्न चालू आहे, बघूया काय काय होतंय. आणि नवीन पिढी आता वेगवेगळे विषय घेऊन एकांकिका किंवा राज्यनाट्याला उतरतोय आपण बघतो. तुम्ही त्या काळात एकांकिका केलेल्या आहेत. एकांकिकाचं महत्व किंवा एकांकिकामधनं आलेला कलाकार खूप मोठा झालेला अशी पण अनेक उदाहरणं आहेत. किंवा नाट्य परिषदेने सुद्धा आता मोठी एकांकिका स्पर्धा घेतली. त्यातलं एक नाटक व्यावसायिकला घेतलं. हां. तर असे कलाकारांना चांगलं व्यासपीठ मिळते. पण कलाकारांची इन्व्हॉल्वमेंट याविषयी मला थोडंसं बोलायचं आहे. कारण नाटक करताना तालमीला आल्यानंतर 1-2-3 तास आपण तिथले असावं अशी एक साधारण अपेक्षा जर मी दिग्दर्शक असेल तर माझी नक्की असते. पण माझ्या सहकलाकारांच्या बद्दल थोडंसं मनात असं हे राहतं की तो माणूस त्याचा रोल झाला की बाहेर जाऊन बसतोय मोबाईल घेऊन. हा अलीकडं वाढलेला आहे प्रकार. मोबाईल झाल्यामुळेच हा विषय आहे. इतर वेळी मुलं काही वेळा थोडीशी बाजूला गप्पा मारायची वगैरे, पण आता मोबाईलमुळे ते आपल्या आपल्यात गुंतून राहतात आणि त्या नाटकातनं बाहेर येतात. हाच प्रॉब्लेम आहे. मला आठवतंय अँटिगनी 77 साली मी केलं होतं. माझा रोल तसा छोटासा होता त्यावेळेला, पहिलंच राज्यनाट्य होतं, पण पूर्ण नाटक मला पाठ होतं. कारण इतर काही चालू असलं की समोर बसून बघत बसणे हेच होतं. पूर्ण नाटक पाठ होतं. तर एकदा मला एक गोष्ट आठवते आहे. माझे एक वाक्य संपतं आणि मी निघून जातो. तर आवळे सर क्रेयॉनचं काम करत होते आणि मी गेलो नाही, मी तिथंच थांबलो. तर सर ना असं वाटलं हा ज्या अर्थी गेलेलं नाही आहे आणि ह्याला सगळं नाटक पाठ आहे, तर ती माझं काहीतरी राहिले म्हणून ते गोंधळले. आणि मग थोड्या वेळानं त्यांच्या लक्षात आलं काही नाही, हाच विसरला वाटतं जायचं. मग ते म्हणले का थांबलायस, तुला जायला सांगितलं ना, असं म्हटल्यानंतर मी गेलो. प्रॉम्प्टिंग तर नाहीच, सोडूनच द्या, परंतु कोणीही त्याचा रोल संपला की नाटकातनं बाहेर जायचं नाही, समोर हे आवश्यक आहे. आणि नंतर त्याचा रोल करताना सुद्धा त्याचा उपयोग होतो. नाटकांविषयी बोलताना नाटक जिथं सादर होतं ते थिएटर हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि आज सांगली शहराचा विचार केला, सांगली किंवा मिरज, आपण आता दोन्हीकडे प्रयोग करतो, दुरावस्था आहे असं म्हणायला हरकत नाही. होय, नाट्यगृह हे चांगलं सुसज्ज असावं यासाठी खरं म्हणजे लढा द्यायची गरज नाही असं माझं म्हणणं आहे. आणि नाट्य पंढरी म्हणतोय आपण. हा एक गंमत बघायचं, साधा जर पैशाचा विचार केला, एक रस्ता करायला अंदाजे 1 किलोमीटर रस्ता करायला 1 कोटी रुपये लागतात. हे पूर्ण 5 वर्षाच्या काळामध्ये महापालिकेच्या किती किलोमीटर रस्ते होतात आणि ते पुन्हा दर 3 वर्षांनी खराब होतात, पुन्हा एकदा करायला लागतात. तर ह्यात किती कोटी खर्च होतात. खरं म्हणजे थिएटरवर एकदा जर व्यवस्थित खर्च केला तर ते इतक्या लोकांना किती वर्ष त्याचा आनंद देईल, पण त्याच्यावर खर्च होत नाही असं आहे. आणि मिरजेचं थिएटर खरं म्हणजे चांगलं झालेलं आहे, पण ते थिएटर झाल्यापासून ते एसीची व्यवस्था आहे, पण एसी बसलेलं नाहीत, साऊंडचा प्रॉब्लेम आहे, लाईटचा प्रॉब्लेम आहे, सुविधा नाही आहेत, वास्तू उभी आहे फक्त, असं काय सीट्स चांगले आहेत, हो सगळं चांगलं. खरं म्हणजे हे व्हायला काय अगदी सोपं आहे बरं का, इच्छाशक्ती नाही, हेच महत्त्वाचं, हे महत्त्वाचं आहे. आणि भावेचा मोठा प्रॉब्लेम झालाय, 2 वेळा पूर आल्यामुळं स्टेजवर सुद्धा 6 फूट उंचचं पाणी ज्यावेळी येतं त्यावेळी तिथं उत्तम खुर्च्या केल्या आणि समजा त्या पाण्यात राहिल्या 8 दिवस, तर कसं करायचं, चालेल कसं. तर हे वेगवेगळे प्रॉब्लेम वेगवेगळ्या पद्धतीनं सॉल्व्ह करायला पाहिजेत. बरोबर. आणि जेव्हा आपण बाहेर जातो नाटक करायला तेव्हा ते आपल्याला फार जाणवतं की आपण पुण्या मुंबईसारख्या
ठिकाणी चांगल्या थिएटरमध्ये जेव्हा परफॉर्म करतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं ना की आपल्या गावात आपल्याकडे पण एखादं असं पाहिजे. छान हां. थिएटर व्हावं. हो, हो, हो. पण भविष्य काळात होईल असं आपण अपेक्षा नाही, करूया. नाही, करूया, करूया. नक्की नक्कीच. नक्की होईल पण. बरोबर. हां, येस. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की गेली अनेक वर्ष म्हणजे साधारण किती वर्ष आपण रंगभूमीवर काम करताय? म्हणजे शाळेपासून विचार केला तर अगदी अगदी तोंडाला पहिला रंग लावला तो दिवस, हां, इथून आजचा दिवस, जवळजवळ 55 वर्ष. 55 वर्षाच्या अनुभवावरनं की नवीन पिढीला हां, नाटक पाहणं, सिनेमा बघून बघून तुम्हाला ती सवय लावतात की सिनेमा कसा कसं बघावा, बघावं. हं. तर नाटक कसं बघावं याविषयीचं एखादं हे घ्यावं का शिबिर, किंवा बालनाट्य शिबिर तर आपण हो, घेतो घेतोय, हो, घेतोय. पण अशा काही वेगवेगळ्या उपक्रमातनं तरुण पिढी इकडे येईल अशा पद्धतीचं काय मनात आहे का तुमच्या? आपल्याकडे एक काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का, मला सगळंच कळतं. हां. हा एक विषय मोठा आहे. म्हणजे आपण जर असं शिबिर घेतलं नाटक कसं बघावं तर किती लोक येतील हाच प्रॉब्लेम आहे. कारण नाही आम्हाला कळते की काय त्यात शिकायचं आहे काय. खरं म्हणजे शास्त्रीय संगीत खूप लोकांना कळत नाही, परंतु चांगलं वाटतं कानाला म्हणून ते हो, बसतात. हो. आता भीमसेन जोशी पुण्यामध्ये जो प्रोग्राम होतो सवाई गंधर्व. हां, सवाई गंधर्व, त्यात माणसाप्रमाणे बघितलं त्यातलं प्रत्येकाला नाही, नाही. क्लासिकल कळतं असं नाही, पण आनंद घ्यायला आवडतं, येतात. आनंद घ्यायला येतात. तर नाटक बघायला शिकवायला गेलो तर कोणी येणार नाही. खरं म्हणजे ती शिकणं आवश्यक आहे. आणि एक नाटकाचा फायदा असा आहे नाटकात काम करण्याचा किंवा नाटकाच्या बरोबर राहण्याचा, की ती जी आपण पात्र करतो ते पात्र करत असताना त्याच्या मनात काय विचार येतील असं दाखवायचं आहे आपल्याला, आणि ते प्रेक्षकांना ह्या माणसाच्या डोक्यात असा विचार चालू आहे असं दिसणं, ह्याच्यासाठी जो काही आपण एक प्रयत्न करतो आणि ती सवय लागते आपल्याला, त्याचा इतर आयुष्यामध्ये फार फायदा होतो. नक्कीच. की समोरचा माणूस काय विचार करत असेल ह्याचा विचार आपण करू शकतो, हा फायदा होतो. भूमिकेचा अभ्यास करताना भूमिकेचा होतो. अभ्यास करताना होतो. ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण सिंहासनमध्ये अरुण सरनाईक मुख्यमंत्र्यांचा रोल ज्यावेळी करतात त्यावेळी समोर काहीतरी चालू आहे आणि त्यांच्या डोक्यात त्यांच्या मंत्रिमंडळाबद्दलचा विचार चालू आहे, त्यांच्या चेहऱ्यावर नुसतं दिसतं ह्यांच्या डोक्यात काय चाललंय. बरोबर. हे जे आहे ना, सिंहासनसारखा पिक्चर किंवा सामनासारखा पिक्चर म्हणजे काय प्रश्नच नाही आहे. पुन्हा होणे हा, नाही. पुन्हा नाही होणार. हा, नाही. वेग जो असतो ना पिक्चरला हल्ली, त्यात असे पिक्चर पुन्हा होणार नाहीत. वा. हा. आज तरुण पिढीला वेब सिरीज किंवा सिनेमांचा वेळ आहे. तुम्हाला नाही असं कधी वाटलं की सिनेमात काम करावं, वेब नाही, सिरीज करावी? कधीच हा? नाही. त्या काळात सुद्धा नाही. नाही, त्या पण काळात तुम्ही सुद्धा मुंबईत राहत होतात म्हणून म्हणलं. कधी नाही वाटत. नाही? म्हणजे खरं म्हणजे अमोल पालेकरांच्या बरोबर असताना गोलमाल त्यांचा हिट होता भयंकर, हो. आणि फिल्मफेअर पारितोषिक मिळालं होतं. हो. अमोलजीने आम्हाला 5 स्टारला पार्टी दिली होती. बर. पण असं कधी वाटलं नाही की ह्यांच्यासारखं आपण एक पिक्चरमध्ये काम करावं. किंवा ऑडिशन द्याव्या. नाही, अजिबात नाही. आखरीचा विषय अर्धवट राहिला आखरीचा का? विषय राहिला म्हणजे काय, त्यांनी मला विचारलं, मला बघ काय करणार आहेस ते ठरव म्हटल्यानंतर मी विचार केला की ते नाही, आपल्याला शक्य नाही. आपण आपलं आर्किटेक्चर पूर्ण करावं, आणि ते छान झालं. मी आणि मुख्यतः मुंबईमध्ये न राहता आपल्या गावात आलो, त्यामुळं ओळखी जास्त, त्यामुळं कामं भरपूर मिळत गेली. जवळजवळ 2000 बिल्डिंग्स उभ्या राहिल्या वा. आमच्याकडून, त्यामुळे छान आहे. वा. या सगळ्यात महत्त्वाचा एक शेवटचा प्रश्न, की हे सगळं करत असताना नाटक करतो आपण, आपला व्यवसाय करत असतो, आणि आपल्या घरची मंडळी, की त्यांचा जर सपोर्ट नसेल तर आपण काही करू शकत नाही. बरोबर आता आहे. नंदिनी मॅडमचा विषय तुम्ही मगाशीच क्लिअर केला की त्यांनी तुम्हालाच निर्णय घ्यायला सांगितलं काय कर. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पालक झालात, हां, त्याच्यानंतर मुलांची जबाबदारी आली, हे सगळं करत असताना त्यांचा पण सपोर्ट महत्त्वाचा आहे, की वडील माझ्या वाट्याला येतात की नाही, हे फार महत्त्वाचं आहे आजच्या काळात. अगदी मग महत्वाचं त्यांनी आहे. काय तुम्हाला सपोर्ट दिला, किंवा नाही. एकूण सहचरणीचा पण सपोर्ट? ह्यात आलंच. सहचरणीचा सपोर्ट तर पहिल्यापासून असल्यामुळे काही मोठा प्रश्न तिथं सॉल्व्ह झाला. हां, एक हां. मुलांच्या बाबतीत काय झालं, आम्ही नाटकाच्या प्रॅक्टिसला जातोय म्हटलं तर खूप वेळा मुलं आमच्याबरोबर यायची प्रॅक्टिस बघायला, बरं. आणि माझ्या आईबाबांनी भयंकर सपोर्ट केलं की आम्ही केव्हाही कुठेही गेलो तरी मुलं त्यांच्याकडे राहायची. बरं. त्यामुळं आम्हाला नाटकासाठी वेळ देणे हे कधी अवघड गेलं नाही. भरपूर प्रॅक्टिस करता आली, पाहिजे तिथं मुलं आली. आम्ही कधी प्रश्न उभारला नाही की आता काय हां, करू? आता ह्यांना मुलांना कुठे ठेवू, काय करू, त्यांचं उद्या परीक्षा आहे, त्याचं काय करू, उद्या सकाळी लवकर शाळा आहे, त्यांचा डबा करायचा आहे, हे कधी बघायला लागलं नाही. बरं. तो एक विषय आईबाबांनी आमचा सॉल्व्ह केला, आणि आम्ही नाटक करत राहिलो. वा. आणि आता मुलं मोठी झाली, त्यांना पण नाटकात इंटरेस्ट आहे, नातवंडांना पण इंटरेस्ट आहे. हो. असंच छान आहे. त्यामुळं प्रश्न कुठं आले नाहीत. बरं. हां, भविष्यातही अशीच वाटचाल तुमची सुरू राहो, आणि गेल्या 4-5 वर्षापासून आपण रंगभूमीवर पुन्हा सक्रिय झालेले आहात. हीच वाटचाल पुढं सुरू राहावी अशीच एक नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण वेळात वेळ काढून सहभागी झालात त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. आभारी आहे आपला.